आज एका प्रश्नापासून सुरुवात करूया. भारतातील बहुतेक शेतकऱ्यांकडे जमिनी आहे, मग तरी अनेक शेतकरी गरीब का आहेत? नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूसच्या गुरुवारचा आकडा या मालिकेत. तर मागच्या 2 भागांमध्ये आपण शिक्षण आणि सरकारी नोकरीबद्दल बोललो. आज बोलूया त्या माणसाबद्दल जो आपल्या ताटातलं अन्न पिकवतो. तर लातूर जिल्ह्यातला गणेश, त्याच्या आजोबांकडे 24 एकर जमीन होती. 3 मुलांमध्ये वाटणी झाली. वडिलांच्या वाटेला 8 एकर आली. आता ती जमीन 3 भावांमध्ये विभागली गेली आणि गणेशकडे उरली अवघी 2.5 एकर. कागदावर तर तो शेतकरी आहे, पण त्या 2.5 एकरांवर त्याच्या घराचा खर्च, मुलांचं शिक्षण, बियाणं, खत, औषधं आणि कर्जाचा हप्ता अवलंबून आहे. आणि याच ठिकाणी समोर येतो आजचा आकडा 86%. भारत सरकारच्या कृषी गणनेनुसार देशातील सुमारे 86% शेतकरी हे 2 हेक्टर म्हणजे साधारण 5 एकरांपेक्षा कमी जमीनधारक आहेत. यांनाच लहान आणि अल्पभूधारक शेतकरी म्हटलं जातं. पण भारतात इतके अल्पभूधारक शेतकरी का झाले? सगळ्यात मोठं कारण म्हणजे पिढ्यानपिढ्या होत चाललेली जमिनीची विभागणी. आजोबांची जमीन वडिलांमध्ये विभागली, वडिलांची मुलांमध्ये, आणि प्रत्येक पिढीसोबत जमिनीचे तुकडे लहान होत गेले. पण कुटुंबाचा खर्च काही कमी झाला नाही, उलट तो वाढतच गेला. आता एक महत्वाचा प्रश्न की मोठे शेतकरी कोण आहेत? भारतात मोठे शेतकरी संख्येने कमी आहेत, पण त्यांच्या ताब्यात तुलनेने जास्त शेती आहे. तर बहुसंख्य शेतकऱ्यांकडे लहान तुकड्यांमध्ये जमीन आहे. आणखी एक वास्तव म्हणजे सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती सारखी नाहीये. विविध सरकारी सर्वेक्षणांनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील अनेक कुटुंबांकडे सरासरी कमी जमीन आहे, तर अनेक कुटुंब भूमिहीन असून शेतमजुरीवर अवलंबून आहेत. दुसरीकडे काही सामाजिक गटांमध्ये तुलनेने मोठी जमीन धारणा दिसते. मात्र हे चित्र प्रत्येक राज्यात वेगळं आहे. मग प्रश्न पडतो की भूमिहीन शेतमजूर वाढले कसे? फक्त कर्जामुळे का? तर नाही. काहींनी कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, काही कुटुंबांकडे सुरुवातीपासूनच जमीन नव्हती, काहींची जमीन इतकी विभागली गेली की शेतीतून घर चालवणं शक्य राहिलं नाही, म्हणून ते मजुरीकडे वळले, आणि काहींनी शहरांकडे स्थलांतर केलं. म्हणूनच भूमिहीनते मागे एकच कारण नसून अनेक सामाजिक आणि आर्थिक कारण आहेत. याचा परिणाम काय होतो तर छोट्या जमिनीवर उत्पादन खर्च जास्त येतो, मोठी यंत्र वापरणं कठीण होतं, बाजारभावाचा फटका बसतो, 1 वर्ष दुष्काळ, दुसऱ्या वर्षी अतिवृष्टी, आणि अशा परिस्थितीत अनेक शेतकरी कर्जाच्या चक्रात अडकतात. याच आर्थिक आणि मानसिक तणावामुळे भारतात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते यामागे एकच कारण नसतं. कमी उत्पन्न, वाढता खर्च, बदलता हवामान, कर्ज आणि बाजारातील अनिश्चितता ही अनेक कारणं एकत्र काम करतात. म्हणून आजचा 86% हा फक्त आकडा नाही, तर तो सांगतो की भारतातील बहुतेक शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत, पण ती इतकी कमी आहे की केवळ शेतीवर सन्मानाने जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मग प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही, प्रश्न असा आहे की ज्यांच्या हातात आपल्या अन्नाची जबाबदारी आहे त्यांचं भविष्य किती सुरक्षित आहे? तुम्हाला काय वाटतं? भारतीय शेती समोरचा सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे? जमिनीचे तुकडे, बदलतं हवामान, कर्ज की बाजारभाव? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या गुरुवारी पुन्हा भेटूया आणखी एका आकड्यासह आणि त्या मागच्या एका नव्या कहाणी सोबत.